नमस्कार. आपलं सुनीता हर्षू या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज माहेरी निघालेली मी माझ्या काकूला बघण्यासाठी. तर मी आता इथे लखमापूर फाटा हा रस्त्यावरच मला लागला. तेथे अगदी बिना केमिकलचा गूळ भेटतो आहे चहासाठी, खाण्यासाठी, अगदी कुठल्याही केमिकल न वापरता. त्याच्यामुळे मी इथे 2 किलो गूळ घेऊन घेतलेले आहे आणि ते गुळाची काकी आहे त्या बॉटलमध्ये, ते पण पोळीसोबत आपण खाऊ शकतो. तर लगेच पुढे मी कळवणला आली. तेथे अगदी माझी मम्मी पप्पा आले की इथून भेळ कायम आणायची किंवा आम्ही कॉलेजला आल्यानंतर पण इथं भेळ खायला यायचोच. तर अगदी स्पेशल भेळ भेटते इथे. तर मी माझ्या मिस्टरांनी इथे भेळ घेतली. त्याच्यानंतर पुढे आलो तर हे कळवणचं RKM कॉलेज 11वी-12वी इथेच झालेली माझी. तर बघा, तर मला बराच इथे बदल झालेला असा दिसतो आहे कॉलेजमध्ये, बाहेरच्या परिसरात पण. तर तिथून पुढे लगेच काकूच्या घरी आलो. तेथे सगळ्यांनी आंबारसाचं जेवण केलं आणि काकूची लगेच मागेच अशी शेती होती. तर हिरव्या मिरच्या अशा तिखटवाल्या अगदी छान होत्या. हिरवीगार शेती, तूर पण लावलेली होती काकूने. तिथून मिरच्या तोडून दिल्या काकूने मला. आणि असं निसर्गरम्य वातावरण होतं, त्याच्यामुळे असं निघूशी वाटत नव्हतं. पण लगेच रिटर्न नाशिकला यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो. आणि इथे आल्यानंतर मम्मीने भाजीपाला करून ठेवलेला होता माझ्यासाठी. तर इथे माझी काकू, आम्ही सगळ्यांनी जेवणं पण लगेच करून घेतले. आणि बघा, मम्मीने सगळं हिरवी मिरची, वांगे, गवारच्या शेंगा वगैरे सगळा गावाकडचा भाजीपाला म्हटला की खूपच चांगला असतो, तसं आपल्याकडे भेटत पण नाही. आणि लगेच आम्ही रिटर्न यायला निघालो. तर असं छानपैकी प्रवास झाला आमचा आणि काकूला बघणं पण झालं, सगळ्यांची भेटलो पण अशा प्रकारे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर व्हिडिओ इथेच संपवते मी. धन्यवाद.